आता काय झालं, माढ्याच्या मूर्तीमध्ये 5 दोष आहेत. एखादाही दोष घडू शकतो. तसा दोष घडला तर ती मूर्ती बाजूला ठेवून दुसरी करून घ्यायची असते. आता माढ्याच्या मूर्तीमध्ये एवढे दोष आहेत तर ती पंढरपूरची मूळ मूर्ती कशी असेल? आता दोष कोणते आहेत? तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कानामध्ये मकर कुंडल आहे आणि माढ्याच्या मूर्तीमध्ये शंख कुंडल आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाजवळ काठी नाही आणि माढ्याच्या जवळ काठी आहे, पण वयस्क माणसांनी अशी काठी हाताखाली धरायची अशा पद्धतीची ती काठी दाखवलेली आहे. ती धनगराची काठी नाही आहे, उंच अशी. नंतर छातीवर एकाने असं म्हटलं की श्रीवत्स काढणं राहून गेलं म्हणून त्यांनी अक्षरात लिहिलं श्रीवत्स म्हणून. तोच कूटमंत्र असं म्हटलं त्याला, लिहिलं. आता माझं म्हणणं असं की तुम्ही झाशीच्या राणीचा पुतळा केला आणि तिच्या हातात तलवार द्यायचं राहिलं, विसरून गेला, तुम्ही तलवार असं लिहिता का? नाही. तेव्हा ती मूर्ती बाजूला करून पुन्हा दुसरी करूनच ते श्रीवत्स दाखवायचं असतं. कांस्य पितांबर मूर्ती नाही म्हणजे काय ते सांगतो. आणि दुसरं असं झालं की पांडुरंगाच्या मूर्तीत दोष म्हणजे माढ्याच्या मूर्तीत जे दोष आहेत ते आत्ताच्या पांडुरंगाच्या मूर्तीत तुम्हाला दिसत नाहीत. ही मूर्ती अगदी वेगळी आहे. तेव्हा माढ्याची मूर्ती ही मुळातली म्हणणं हे इतिहास माहिती नसणं, मूर्तिशास्त्र माहिती नसणं असा त्याचा अर्थ होतो.